श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्यापैकी बहुतांश घरामध्ये सध्या गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत. श्री गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणपती मूर्ती आणून त्यांचं पूजन करत असतो. प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशी गणपतींची सेवा केली जाते. गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरामध्ये आपापले रीतिरिवाज, कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार गणपती आणून त्यांचे पूजन केले जाते. परंतु केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही. तर मंडळे असो किंवा घरचा गणपती असो, जितके दिवस गणपती आहेत तितके दिवस गणपतींची सकाळ आणि संध्याकाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे असे सांगितले जाते. त्याचबरोबर जेवढ्या दिवसांसाठी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तेवढे दिवस घरामध्ये अशा कोणत्या 5 चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. घरामध्ये मासिक धर्म सुरू असेल, सूतक, विटाळ असेल तर अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशा प्रकारे करावी. गर्भवती स्त्री घरामध्ये असेल तर मग गणपती बाप्पांचं विसर्जन करावं का, याबद्दलची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीच्या पूजेच्या वेळेस ज्याही वस्तू आपल्याला लागत होत्या त्या वस्तूंचं आता दुसऱ्या दिवशीपासून काहीही काम नसणार आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात. तसंच फुलं, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य रोजच्या रोज आपल्याला दाखवायचा आहे. आपतेष्टांसह आरती आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ करायची आहे. मंडळाचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा घेऊ नये. 1.5 दिवसाचा गणपती असतो, अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते, परंतु अधिक रात्री उशिरा आरती घेऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी गणपतींच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी. शक्य असेल तर भजन, गीत, संगीत वादन करून जागरण करावे. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा, प्रार्थना करावी. दिवसभरात जी सेवा झालेली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबाबत क्षमायाचना करावी. दुसऱ्या दिवशीपासूनच दररोज सकाळची पूजा लवकर करावी. षोडशोपचार पद्धतीने गणपतींचं पूजन करावं. षोडशोपचार पद्धतीने पूजन करणं शक्य नसेल तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. फुलाने पाणी शिंपडावे. तसंच गंध, अक्षदा, फुलं अर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य रोजच्या रोज अर्पण करावा. पूजा झाल्यावर विविध गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश सहस्त्रनामावली म्हणावी. तसेच गणपतींच्या मंत्राचा किमान 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. मुलांना ही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. नैवेद्याला दाखवले जाणारे मोदक त्याची माहिती आणि ते कसे बनवायचे याबाबत आपल्या घरातील मुलांना सांगावे. शक्य असेल तर 1-2 मोदक मुलांकडून करून घ्यावे, म्हणजे आपणही बाप्पांची काही सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळेल. गणेश मूर्ती समोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा. फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावेत. प्रसादाचे सर्वांना वाटप करावे. फळांची आणि पेढे इत्यादीची योग्य व्यवस्था करावी. घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचारे पूजा करावी. पूजेतील फुले ताजी, स्वच्छ व नीटनेटकी असावीत. अशीच फुले बाप्पांच्या पूजनात वापरावीत. अखंड दिव्याचा संकल्प केला असेल तर त्याकडे वेळोवेळी लक्ष ठेवावे. घरातील वातावरण अगदी आनंदी, सकारात्मक असावे. गणपती बाप्पांची कृपा राहावी यासाठी अनन्यसाधारण भावाने सेवा करावी. आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा गणपती बाप्पांचा जय जयकार घरामध्ये करावा. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा अर्चना आपल्या घरामध्ये करायची आहे. आता आपण जाणून घेऊयात की गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये 1.5 दिवसासाठी असतील, 5 दिवसांसाठी असतील, 7 दिवसांसाठी असतील किंवा 10 दिवसांसाठी असतील. जेवढे दिवस बाप्पा घरामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर पहा, अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू असतो. गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते, त्यामुळे कोणतेही मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा ही अपरिहार्य असते. मात्र शास्त्रानुसार पूजेदरम्यान काही महत्त्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष झालं तर पूजेचं इच्छित फळ आपल्याला मिळत नाही. या चुका तुम्ही टाळल्या तर तुमची पूजा यशस्वी आणि फलदायी ठरेल.
तर सगळ्यात पहिला नियम जो गणपती बाप्पा घरामध्ये बसल्यानंतर आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे घरामध्ये मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही। बऱ्याचशा घरांमध्ये मांसाहार केला जातो, पण जर घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल, जेवढ्या दिवसांसाठी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान झालेले आहेत, त्यामुळे जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तेवढे दिवस तुम्हाला घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही। भलेही ते 1.5 दिवसांसाठी असतील, 2.5 दिवसांसाठी, 5 किंवा 7 दिवसांसाठी असतील, तेवढ्या दिवसाचा नियम हा तुम्हाला पाळायचाच आहे। कारण त्या 10 दिवसांमध्ये श्री गणेश तत्व हे सक्रिय झालेलं असतं। आपण अशा छोट्या छोट्या चुका करतो, त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम हे भोगावे लागतात। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गणपती जेवढ्या दिवसांसाठी आपल्या घरामध्ये असतील त्यावेळेस आपल्या घराचं जे दार आहे ते बंद नसावं। आता कामानिमित्त तुम्ही घराबाहेर जात असाल ही वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही शहराबाहेर जाणार आहात तर असं तुम्हाला चुकूनही करायचं नाही। कारण गणपती बाप्पांची स्थापना आपण घरामध्ये केलेली आहे, घरामध्ये एखादी तरी व्यक्ती असणं आवश्यक आहे, कारण गणपती बाप्पांची सेवा ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये होणं आवश्यक आहे। त्यामुळे तुम्हाला जरी काही कामानिमित्त शहराबाहेर जाण्याची गरज पडली तर तुमच्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती गणपती बाप्पांची सकाळ आणि संध्याकाळ सेवा, दिवाबत्ती, आरती करण्यासाठी घरामध्ये असावी। गणपतींची स्थापना करायची आणि आपण बाहेरगावी फिरायचं हे योग्य नाही। जर तुमच्याकडून 10 दिवसांच्या गणपतींची सेवा होत नसेल तर तुम्ही कमी दिवसांसाठी देखील गणपती बाप्पांची स्थापना ही करू शकता। जर तुमच्या घरामध्ये गणपती बसत नसेल, गावाकडे बसत असेल, पण तुम्हाला तिथे जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही या 10 दिवसांमध्ये तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांसमोर बसून सांगितलेल्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता। आधी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा हे अतिशय जागृत असतात या 10 दिवसांमध्ये, त्यामुळे तुम्ही जरी गणपती बाप्पांची स्थापना केलेली नसेल तरी तुम्ही केलेल्या सेवेचा, उपासनेचा हा तुम्हाला लाभ होतोच। पुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर जर तुमचा अचानकपणे मासिक धर्म आला तर अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशी करावी। बऱ्याचशा घरांमध्ये बाजूला बसवलं जातं। तुमच्या घरात जर तसं कोणी असेल, म्हणजे तुमच्या सासूबाई असतील, त्यांच्याकडून तुम्ही हे सगळे नियम पाळून घेऊ शकता। पण आता तुम्ही एकट्याच आहात, मग असे नियम तुम्हाला पाळता येत नाही, कारण स्वयंपाक तर तुम्हाला करावाच लागतो। मग अशा वेळेस काय करायचं तर पहा, पहिली गोष्ट म्हणजे गणपतीचं जे सगळं साहित्य असतं ते बाजूला ठेवावं, जेणेकरून तुमचे हातबोट तिथे होणार नाही। आरतीसाठी लागणाऱ्या फुलवाती असतील, अगरबत्ती आहे, फुलं वगैरे तर आपण प्रत्येक वेळी नवीनच अर्पण करत असतो, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला बाजूला ठेवायच्या आहेत। आणि राहिला प्रश्न मोदकांचा, तर मोदक तुम्ही जेवढे दिवस तुमचा मासिक धर्म आहे 4 दिवसासाठी, 4 दिवस तुम्ही मोदक बाहेरून आणून, म्हणजे विकत आणून ते बाप्पांसमोर ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमच्या घरातील जोही विटाळ आहे किंवा हातबोट होतात तर ते नियम देखील पाळले जातील आणि तुमच्याकडून गणपती बाप्पांची सेवा देखील होईल। आता ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या घरातील मुलांकडून करून घेऊ शकता, तुमच्या पतीकडून करून घेऊ शकता, पण गणपती बाप्पांची स्थापना घरात झाली आहे, तुमचा मासिक धर्म सुरू आहे, मग मी कशाला आता सेवा करू असं करायचं नाही। ज्याही सेवा तुम्ही करत होत्या त्या तुम्ही इतरांकडून करून घ्यायच्या आणि हा नियम जो आहे तो तुम्हाला पाळायचा आहे आणि अजिबात ही चूक तुम्हाला करायची नाही। त्यानंतर बघा, जर घरामध्ये अचानकपणे सुतक पडलं, भावकीतलं असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालं, तर अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशी करावी। तर पहा, गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही 10 दिवसांसाठी केलेली आहे, संकल्प आपण 10 दिवसांचा घेतलेला आहे। मग कुटुंबामध्ये, भावकीमध्ये एखाद्याचं निधन झालं, मग गणपती बाप्पांची सेवा सोडून द्यायची का? तर असं तुम्हाला करायचं नाही। तुम्हाला शेजारच्यांकडून किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या ओळखीतले एखादे गुरुजी किंवा ब्राह्मण वगैरे बोलून गणपती बाप्पांची सकाळ आणि संध्याकाळ सेवा ही तुमच्या घरामध्ये करून घ्यायची आहे। 10 दिवस सुतक काळ हा पाळला जातो आपल्याकडे, तर 10 दिवसांमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करता येणार नाही, पण मग तुम्ही शेजाऱ्यांना बोलून त्यांच्याकडून ती सेवा करून घेऊ शकता। पण जर तुम्हाला घर सोडून जावं लागत असेल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे आणि तुम्ही तिथेच राहणार असाल तर तुम्ही ब्राह्मणाकडून ही सेवा करून घ्यायची आहे। आणि जेवढे दिवस बाप्पांना घरामध्ये बसवण्याचा संकल्प तुम्ही केलेला असेल तेवढ्या दिवसानंतर बाप्पांचं ब्राह्मणाच्या हातून किंवा शेजाऱ्यांकडून विधिवत विसर्जन हे तुम्हाला करून घ्यायचंच आहे। त्याचबरोबर विटाळ देखील अशाच पद्धतीने आपल्याला पाळायचा आहे। कुटुंबामध्ये किंवा भावकीमध्ये एखाद्या स्त्रीची गर्भधारणा झाली, तिने नवीन बाळाला जन्म दिला, तर अशा वेळेस आपल्याकडे 10 दिवसांचं विटाळ जो आहे तो पाळला जातो। मग अशा वेळेस आपण देवांजवळ वगैरे जात नाही, तर मग अशा वेळेस देखील तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा तुम्ही एखादा ब्राह्मण बोलावून सेवा करून घ्यायची आणि तुमच्या जेवढ्या दिवसाचा गणपती बाप्पांचा संकल्प आहे तेवढ्या दिवसानंतर बाप्पांचं विसर्जन हे तुम्हाला करायचंच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये गरोदर स्त्री आहे,
तर बा गरोदर स्त्री असेल तर गणपती बाप्पा घरामध्ये स्थापन केलेले आहेत, मग अशा वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करावं का, असे प्रश्न बऱ्याच लोकांना पडतात. तर पहा, जर स्त्री गरोदर असेल, मग ती कितीही महिन्याची असेल किंवा पुढच्या महिन्यामध्ये तिची डिलिव्हरी होणार आहे, तरी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्याच असतात. जेव्हा गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये येतात आणि घरामध्ये एखादी गरोदर स्त्री असते, घरात म्हणजे तुमच्या कुटुंबातील सख्या लोकांमध्ये जे आपसातले चुलत सासरे किंवा चुलत जावा वगैरे असतात, तेवढेच तुम्हाला पकडायचे आहेत. तुमच्या घरातल्याच लोकांपैकी एखादी स्त्री गरोदर असेल किंवा तुम्ही स्वतः गरोदर असाल, तर अशा वेळेसच हा नियम पाळायचा आहे. अन्यथा खूप दूरवरच्या एखाद्या नातेवाईकाला किंवा भावकीतल्या एखाद्या व्यक्तीला गर्भधारणा झालेली आहे आणि मग अशा वेळेस बाप्पांचं विसर्जन करावं की नाही, तर जास्त दूरचे नातेवाईक असतील तर त्यांच्यासाठी हा नियम पाळायची गरज नाही. तुमच्या घरातील जवळच्या नातेवाईकांसाठीच हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा, प्रत्येक भागानुसार पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. आता काही भागांमध्ये काय असतं की घरामध्ये एखादी स्त्री गर्भवती असेल, तर मग अशा वेळेस बाप्पांचं विसर्जन केलं जात नाही. वर्षभरांसाठी बाप्पा जे आहेत ते घरातच ठेवले जातात. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसंच करू शकता. पुढच्या वर्षी म्हणजे कसं, पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवीन बाप्पा आणायचे. आता हे देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मागच्या वर्षीचा गणपती आहे, मग नवीन गणपती आणायचा की नाही. तर असं आपल्याला करायचं नाही. मागच्या वर्षीचा गणपती आणि नवीन वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी 2026मध्ये नवीन गणपती आणायचा आहे आणि पुढच्या वर्षी दोन्हीही गणपती तुम्हाला ठेवायचे असतात पूजेमध्ये. दोन्हींचंही पूजन करायचं आणि दोन्हींचंही विसर्जन करायचं. असं नाही की मागच्या वर्षी हा गणपती ठेवला होता, मग आता नवीन आणलेला गणपती ठेवायचा का, तर असं तुम्हाला करायचं नाही. आपण मागच्या वर्षीचा गणपती घरामध्ये गर्भवती स्त्री होती म्हणून आपण त्या मूर्तीचं विसर्जन केलेलं नव्हतं. पण नवीन वर्षामध्ये बाळ जन्माला आलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही जुन्या आणि नवीन दोन्हीही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन हे करायचं आहे. काही ठिकाणी कसं आहे की दरवर्षी ते नवीन गणपती ठेवतात, एक वर्षभर त्यांच्या घरामध्ये तो गणपती बाप्पा असतो, पुढच्या वर्षी ते गणपती बाप्पांचं विसर्जन करतात. पण मग आता घरामध्ये गरोदर स्त्री आहे आणि आपल्या घरामध्ये नवीन गणपती येणार आहे, मग 2 गणपती आपण घरामध्ये ठेवायचे का, कारण पुढच्या वर्षी परत एक नवीन गणपती आल्यानंतर घरामध्ये 3 गणपती होतील. तर 3 गणपती हे घरामध्ये नसावेत, यासाठी तुम्ही मागच्या वर्षीच्या गणपतीचं विसर्जन हे करून टाकायचं आहे आणि नवीन गणपतीची स्थापना जी आहे ती घरामध्ये राहू द्यायची आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.